हा आहे संत श्रेष्ठ कान्होराज महाराज यांचा पालखी सोहळा। संत श्रेष्ठ कान्होराज महाराज हे केंदूर गावचे महान संत होते। दरवर्षी आषाढी वारीसाठी कान्होराज महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते। महिला सुवासिनी त्यांचं औक्षण करतात। संत श्रेष्ठ कान्होराज महाराज हे ज्ञानेश्वरांचे नात्याने काका लागत। ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस कीर्तन करण्याचा मान कान्होपाटकांना देण्यात आला होता। केंदूर पंचक्रोशीतील हजारो भक्त या पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी एकत्र जमतात आणि वाजत गाजत नाचत या पालखी सोहळ्याला निरोप देतात। संत श्रेष्ठ कान्होराज महाराज हे एक सिद्ध पुरुष होते। चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी आळंदीला जात असताना केंदूर मुक्कामी राहिले असताना त्यांनी कान्होपाटकांकडे गंगा स्नानाची इच्छा व्यक्त केली। कान्होपाटकांनी स्वतःची शेंडी पिळून त्या ठिकाणी गंगेला प्राचारण केले। ती जागा आजही भागीरथी तीर्थ म्हणून केंदूरमध्ये आपणास पाहावयास मिळते। संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांनी अतिथी देवो भव ही शिकवण आपल्या आचरणातून सर्व मानवजातीला दिली। एकदा प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांच्या घरी याचकाच्या रूपाने येऊन भोजनाची इच्छा व्यक्त केली, पण घरात लहान मुलांचा खूप गोंधळ होता म्हणून भोजनास नकार दिला। तेव्हा कान्होपाटकांनी आपल्या मुलांना शेजारच्या आडात टाकले, पण याचकरूपी देवाने सुतक लागले म्हणून भोजनास नकार दिला। तर कान्होपाटकांनी आपल्या मुलांना हाक मारली असता मुले वरती आली। तो आड आजही त्या ठिकाणी आपणास केंदूरमध्ये पाहावयास मिळेल। संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असणारी पंढरीची वारी म्हणजे एक स्वर्गीय सोहळाच। सर्व वारकरी मंडळी तहानभूक हरपून आपले सर्व सुखदुःख विसरून या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतात आणि या सोहळ्यातील दोन अवर्णनीय भेटी म्हणजे एक बंधुभेट जी सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची आणि दुसरी भेट म्हणजे संत श्रेष्ठ कान्होराज महाराज काका आणि ज्ञानेश्वर माऊली पुतण्या यांची होय। या भेटीसाठी सर्व भक्तमंडळी आतुर झालेली असतात आणि तो स्वर्गीय सोहळा पाहताना डोळे अगदी तृप्त होतात। ऋणानुबंधाच्या हो चुकून पडतात गाठी, भेटीत तुस्तता मोठी। याप्रमाणे या भेटीमध्ये एक संतोष असतो, एक आनंद असतो, एक समाधान असतं। खंत मात्र एवढीच वाटते की ही भेट आणखी दृढ व्हावी, योग्य ते सोपस्कार पार पडून थोडे थांबून व्हावी असे वाटते। विश्वस्त मंडळी नक्कीच याचा विचार करतील आणि पुढील वर्षीपासून ही भेट अतिशय चांगल्या प्रकारे दोन्ही पालख्या थांबवून विश्वस्त मंडळींनी एकमेकाला भेट देऊन अतिशय सुंदर अशा रीतीने पार पाडावी असे मात्र मनापासून वाटते। संत श्रेष्ठ कान्होपाटकांची पालखी केंदूरवरून मुक्काम दर मुक्काम करत, मजल दर मजल करत, टाळमृदंगाच्या गजरात भक्तिरसात न्हावून हर्ष उल्हासात पंढरपूर या ठिकाणी दाखल झाली आणि अवघ्या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरीमध्ये पाऊल ठेवताच वारकऱ्यांचा आनंद गगनात मावण्याचा झाला। पांडुरंगाच्या दर्शनाने वारकरी कृत्यकृत्य झाले। भाग गेला शिन गेला अवघा झालाशे आनंद या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांची अवस्था झाली। केंदूर गावचे महान संत कान्होपाटक हे ज्ञानेश्वरांचे समकालीन तसेच अधिकारप्राप्त संत असूनही त्यांच्याबद्दल वारकरी संप्रदायाला विशेष अशी माहिती नाही। ती माहिती सर्वांना व्हावी यासाठी हा प्रयत्न।